मराठी भाषेवरून, मराठी माणसावरून आता एक वाद निर्माण केला जातो आणि या वादाचं वास्तव समोर आलेलं आहे. आणि या वास्तवाच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे, काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आहे. नक्की काय चाललं आहे ते मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्सनं आणा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, मराठी 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 हा एक वाद निर्माण झालेला आहे. मराठी भाषेवरून, मराठी माणसावरून आता एक वाद निर्माण केला जातो आणि या वादाचं वास्तव समोर आलेलं आहे. आणि या वास्तवाच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे, काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवणार आहे. नक्की काय चाललं आहे ते मित्रांनो, आता नुकतंच मराठी भाषा ही अनिवार्य केलेली आहे. कशासाठी? तर शिक्षणासाठी. मराठी भाषा हिला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि तो सुद्धा केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि शैक्षणिकदृष्ट्या जो आता वाद निर्माण होतो आहे तो हिंदी भाषेवरती. हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे. आणि ह्या वादामध्ये मीही उतरलो होतो. मीही आव्हान केलं होतं तुम्हाला की 6 तारखेला जे राज ठाकरे यांनी आव्हान केलं आहे या मराठी भाषेच्या विरोधात जे कुभाड रचलं गेलं, असा एक शंका निर्माण झाली, असा जो प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर राज ठाकरेंनी एक आव्हान केलं होतं, आंदोलन छेडूया म्हणून. आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा म्हणून मीही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत आव्हान केलं होतं की तुम्ही या आंदोलनामध्ये सामील व्हा, सहभागी व्हा. मित्रांनो, पण त्यानंतर जे काय महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडली आणि ती बाजू मांडल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. आणि नक्की काय घडते, कुठल्या पुलाखालून कुठलं पाणी जाते वाहून, नक्की कोणाच्या पोछाखाली अंधार आहे हे दिसून आलं मित्रांनो. त्यामुळे पहिल्यांदा राज ठाकरेंनी केलेलं आव्हान आहे, त्या आव्हानावरती आपण नंतर चर्चा करू. आणि यापूर्वी जो मी व्हिडिओ बनवला होता की महाराष्ट्र सरकार नक्की डोक्यावर पडलं आहे का, असं मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यावरती शीर्षक हे दिलं होतं, महाराष्ट्र सरकार डोक्यावर पडलं आहे का मराठी भाषेच्या निमित्ताने. मित्रांनो, आज जो मी व्हिडिओ बघतो आहे तो महाराष्ट्र सरकारला समजून घेतल्यानंतर, वर्तमान महाराष्ट्र सरकारला. आधी एक छोटीशी क्लिप बघूया आपण. एक व्हिडिओ क्लिप आहे जी उदय सामंत यांनी ज्यावेळी पत्रकार परिषदेला ते सामोरे गेले, त्या पत्रकार परिषदेची एक मी छोटीशी व्हिडिओ क्लिप तुम्हाला सादर करतो, ती आपण ऐकूया. मग तुमच्या लक्षात येईल, मग आपण त्याच्यावरती चर्चा करूया. जरा ऐका, ती बघा. कि at the some time teaching of English and Hindi as second language should be made compulsory right from first standard to 12th standard. आता हा अहवाल स्वीकारला कोणी? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, उबाठाच्या पक्षप्रमुखांनी. आज पत्रकार परिषद घेऊन तेच सांगतायत की हिंदी कंपल्सरी करू नका. मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर ते मग 3 वर्षापूर्वी का नव्हतं? इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई, आपल्याला महाराष्ट्र तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरी भाषा असेल, मग ते हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. मित्रांनो, ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं असेल? एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. हा जो अहवाल आहे, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा ही काय करणं, अनिवार्य करणं,
त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तुम्ही जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. अनिवार्यतेला काय म्हणतात ते इंग्रजीमध्ये त्याचा कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करा. तोच उल्लेख त्यावेळी त्या अहवालामध्ये होता. आणि हा अहवाल कधी सादर केला होता तर ज्या वेळेला माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला. आणि ह्या उद्धव ठाकरेंनी हा अहवाल स्वीकारला. त्यांना त्यावेळी तो मान्य झाला. म्हणजे विचार करा, त्यावेळी त्यांना मान्य होतं, आता अमान्य का? हा प्रश्न मी त्यांना विचारतोय. ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळी हा अहवाल तुम्हाला मान्य का झाला, मग तो आता तुम्हाला अमान्य का आहे? हा माझा प्रश्न आहे, हा सवाल आहे त्या उद्धव ठाकरेंना. आणि माझा राज ठाकरेंना एक सवाल आहे, प्रश्न आहे. ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी हा अहवाल मान्य केला, ही गोष्ट मान्य केली, ही अनिवार्यता मान्य केली, त्यावेळी राज ठाकरे कुठे होते? ते का गप्प बसले? त्यावेळी त्याच्यावरती त्यांनी भाष्य का केलं नाही? का त्याच्यावरची चर्चा घडवून आणली नाही? हा माझा प्रश्न राज ठाकरेंना आहे. मित्रांनो, पण ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पुरतं नागडं केलं. कसं नागडं केलं तर वास्तव समोर आणून. भले देवेंद्र फडणवीस यांनी येऊन ती पत्रकार परिषद घेतली नाही, उदय सामंत यांनी घेतली. मग त्या उदय सामंतांनी ती गोष्ट निदर्शनात आणून दिली. काय निदर्शनात आणून दिली तर खुद्द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी हा अहवाल त्यांनी स्वीकारला होता, मान्य केला होता, त्याला अनुमती दिली होती. मित्रांनो, लक्षात आलं का? मग आता काय, कुठल्या तोंडाने त्यावेळी ते मान्य केलं होतं आणि कुठल्या तोंडाने आता हे अमान्य करताय? म्हणजे तुम्ही दुतोंडी झालात, हा त्याला अर्थ निघतोय. तुम्ही दुतोंडी झालात, हाच त्याचा अर्थ निघतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुमची काय याच्यावरती टिप्पणी आहे, तुमचं काय वक्तव्य आहे, काय विचार आहे, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात राजकारण, फक्त निव्वळ राजकारण. कशाला तर मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसायला. हे मराठी माणसांचे कैवारी बघा कसं काय धूळफेक करतात. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणं हा ह्या षडयंत्री राजकारण्यांचा खेळ आहे. आणि ह्या खेळानुसारच 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव लोकतंत्र बचाव हे जे काय बुमरँग केलं होतं, हे खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आला होता. आणि नरेंद्र मोदीजींना 240वर रोखलं होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्यांचे उमेदवार 240च निवडून आले. कारण या फेक नरेटिव्हमुळे, या खोट्या गोष्टीमुळे. आणि ह्या खोट्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मी सुद्धा लगेचच त्याला प्रत्युत्तर दिलं आणि महाराष्ट्र सरकारला डोक्यावर पडलं का हा प्रश्न विचारला. चुकलो मी, माफी करावी, माफी मागतोय मी त्या महाराष्ट्र सरकारकडे. कारण महाराष्ट्र सरकारची बाजू मी ऐकून न घेता तो व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने अगदी स्वच्छ भाषेत सांगितलेलं आहे की हिंदी भाषा ही अनिवार्य केलेली नाही आहे. हिंदी भाषा ही अनिवार्य केलेली नाही आहे. एक गोष्ट फक्त मला खटकली आहे. ती गोष्ट कोणती आहे तर 1ली ते 4थी ह्या भाषा शिकवल्या जाणार आहेत. 1ली ते 4थी ज्यावेळी तो मूल ते विद्यार्थी बाळबोध असते. कारण मी एक शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. शिक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे त्या मुलांची, त्या विद्यार्थ्यांची बुद्धी समजू शकते. त्या बुद्धीवरती किती बोजा द्यायचा, किती त्याच्यावरती वजन ठेवायचं याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ती त्यांची जी वयोमर्यादा असते ती खेळण्या बागडण्याची असते, हसण्यात कुदण्याची असते. हसणे कुदणे की होती आहे, खेळण्या बागडण्याची असते. म्हणजे तुम्ही विचार करा, अशा या खेळण्या बागडण्याच्या त्यांच्या वयामध्ये जर त्यांच्यावरती आपण अनेक बोजे ठेवलेत, वजन ठेवलं तर त्यांची बुद्धिमत्ता ही फुलणार नाही, ती विकसित होणार नाही. काय होणार तर ती आणखीन संकुचित होणार. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का? कारण मुलांवरती संस्कार हे त्याच्या आईच्या गर्भातच होत असतात. म्हणजे ते गर्भ ज्यावेळी 7 महिन्याचं असते आईच्या पोटामध्ये,
त्याच वेळी त्याच्यावरती संस्कार होत असतात. उदाहरणार्थ मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो आहे, अभिमन्यूवरती सुद्धा ते संस्कार झाले होते, चक्रव्यूह भेदायचा, आणि त्याचेच परिणाम तुम्ही महाभारतामध्ये बघितले. याचा अर्थ काय होतो? त्या गर्भ अवस्थेमध्येच त्या अर्भकावरती, त्या मुलावरती काय होत असतात? संस्कार होत असतात 7व्या महिन्यापासूनच. मग 7व्या महिन्यापासूनच त्याच्यावरती संस्कार कुठल्या भाषेचा होत असतो? तर त्या ज्या भाषेचा तो मातृभाषा त्यांची असेल त्या भाषेचा. मग त्यांची मातृभाषा मराठी असेल तर मराठी भाषेचा त्याच्यावरती संस्कार होत असतात. संस्कृत असेल तर संस्कृत भाषेचा संस्कार होत असतात. हिंदी असेल तर हिंदी भाषेचं, गुजराती असेल तर गुजराती भाषेचं, अन्य भाषा असेल अन्य भाषांचं संस्कार होत असतात. कारण त्यांचे पालक, पाल्य, त्यांचे आईवडील, त्यांचे आप्त, भावंड, शेजारी पाजारी शक्यतो मराठीच असतात, त्यात मातृभाषेतले असतात. मग त्याच्यावरती जन्माला आल्यानंतर संस्कार होतात का? नव्हे, जन्मापूर्वीपासून संस्कार होत असतात. मग जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती संस्कार हे मराठी भाषेचेच व्हायला हवे. त्यामुळे माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या विचाराप्रमाणे, माझ्या अभ्यासानुसार मराठी भाषा ही कमीत कमी 1ली ते 5वी ही फक्त मराठी भाषाच शिकवली जावी. म्हणजे तो मराठी भाषिक असेल तर, त्या मातृभाषेतला तो विद्यार्थी असेल तर. त्यामुळे अन्य भाषेला तिथे जागा देऊ नये आणि तो बोजा त्या मुलांवरती ठेवू नये. 1ली ते 4थी, त्यानंतर तुम्ही अन्य भाषेशी त्याला रूबरू करू शकता, अन्य भाषेशी त्यांची ओळख करून देऊ शकता, अन्य भाषा तुम्ही शिकवू शकता. कधी? 5वी नंतर. जसं ह्यापूर्वीसुद्धा होतं, माझ्या शालेय जीवनातसुद्धा तेच होतं. 5वी नंतर आम्ही संस्कृत मी घेतलं होतं, काही विद्यार्थ्यांनी हिंदी हा विषय घेतला होता. मग त्यावेळी अनिवार्यता नव्हती, संस्कृत किंवा हिंदी ती निवडता येत होती. पण आता भारत सरकारने अशी हिंदी किंवा संस्कृत इतक्यापुरतंच मर्यादित ठेवलं नाही, तर तुम्ही अन्य कुठलीही भाषा निवडू शकता जी देशी आहे, जी या देशातील अन्य राज्यांची आहे. मग तेलुगू असेल, गुजराती असेल, आसामी असेल, कुठलीही असेल, ती भाषा तुम्ही शिकू शकता तुमच्या आवडीनुसार, तुमच्या निवडीनुसार. आणि तिसरी भाषा कोणती? तर कुठलीही विदेशी भाषा, मग ती इंग्रजी असेल, फ्रेंच असेल, जर्मन असेल, रशियन असेल, जापनीज असेल, कुठली असेल, चायनीज असेल, कुठली भाषा. अनिवार्यता ही फक्त मराठी भाषेची आहे. मग इथे प्रश्न कुठे उपस्थित होतो? इथे कुठेही कंपल्सरी केलेलं नाही आहे. कंपल्सरी हा शब्द हा उद्धव ठाकरेंच्या काळात वापरला गेला होता इंग्रजी आणि हिंदी ह्या भाषेच्या संदर्भात, आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तो अहवाल स्वीकारला होता. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि मी ह्यावरूनच तुमच्या लक्षात आणून दिलं आहे, आणि हा ज्या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अगदी पुरतं नागडं उघडं करून टाकलेलं आहे, त्यांचं वस्त्रहरणच केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. असं मी का म्हणतो आहे? तर उद्धव ठाकरेंचे मुखवटे उतरवले, वास्तव त्यांचे जगासमोर आलं आहे ह्या विषयावरून, ह्या शालेय शिक्षणाच्या विषयावरून. आणि निमित्त कोण झाले? तर राज ठाकरे. निमित्त कोण ठरले? तर राज ठाकरे. बघा, ह्या देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, माझ्या मते तरी देवेंद्र फडणवीस याच्यावरती विचार करतील की 1ली ते 4थी फक्त एकच भाषा शिकवावी, ती म्हणजे मातृभाषा, त्या विद्यार्थ्यांची मातृभाषा, त्या विद्यार्थ्यांची म्हणजे त्या माध्यमाच्या शाळेची मातृभाषा. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुमच्यासमोर मी ठेवतो आहे, ती म्हणजे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी आपल्यासमोर मांडली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, आणि उदय सामंत यांच्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता. दादा भुसेंनी काय विषय मांडला आहे? तर मुंबईमध्ये एकूण 4085 शाळा आहेत. किती आहेत? 4085 शाळा आहेत. आणि ह्या 4085 शाळेमध्ये 930 ह्या शाळा आहेत, ह्या मराठी माध्यमाच्या आहेत. किती? 930, फक्त 930. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा किती आहेत? 2121. म्हणजे बघा, आणि ह्या 2121 ह्या शाळेंमध्ये बहुसंख्यक
हे मराठी विद्यार्थी आहेत. जर या मुंबईत मराठी माणसांचा टक्केवारी असेल तर, मराठी माणूस आपण म्हणतोय मराठी ही माझी भाषा आहे, मुंबई ही मराठ्यांची आहे, मराठी भाषिकांची आहे, तर टक्केवारीमध्ये मराठी भाषिकच या इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थी असतीलच. म्हणजे अधोगती या माध्यमातूनच सुरुवात झाली त्या मराठीची. याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे. कशावरती? नाटुकलीवरती. त्या व्हिडिओचं शीर्षकसुद्धा त्या व्हिडिओचं लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्या व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे मी काय ते मी इथे डिस्प्ले करीन माझ्या व्हिडिओवरती, आणि ते नक्की जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये मी थोडासा सविस्तर बोललो आहे. मित्रांनो लक्षात आलं का? किती आहे? 930 मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम 2121, हिंदी माध्यम 474 आणि उर्दू माध्यम 377, गुजराती माध्यम 107. पण महत्त्वाचा विषय आहे तर मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम. विचार करा म्हणजे मराठी माध्यमाची किती उतरती कळा आहे, त्याचा आलेख किती खाली घसरला आहे. महापालिकेच्या शाळा बंद झालेल्या आहेत मराठी, आणि महापालिका कोणाच्या हातात होती? या उद्धव ठाकरेंच्या हातात. त्या पुऱ्या महापालिकेच्या शाळेंचा भट्ट्याबोळ करून टाकला. आणि कुठल्या तोंडाने हे उद्धव ठाकरे मराठीची बाजू मांडतायत, मराठी माणसाची बाजू मांडतायत, मराठी भाषेची बाजू मांडतायत. कुठला पोटतिडका त्यांचा आला आहे? हा पोटतिडका आला आहे तो म्हणजे येणाऱ्या निवडणुकीचा पोटतिडका आहे, जी त्यांनी मराठी माणसांनी म्हणा किंवा या महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा अगदी सुपडा साफ केला आहे विधानसभेमध्ये, या महाविकास आघाडीचा, या उद्धव ठाकरेंचा. त्यामुळे त्यांना आता मराठीचा कैवार घ्यावा असं वाटतं. मराठीची बाजू मांडावी लागते, मराठी भाषेची बाजू सांभाळवी लागते. म्हणजे विचार करा, फक्त आणि फक्त राजकारण. मित्रांनो राजकारणाच्या पलीकडे दुसरं काही नाही. म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये आव्हान केलं होतं की तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. मी सुद्धा होणार आहे. पण मित्रांनो हे सर्व बघितल्यानंतर, हे समजल्यानंतर मी माझा काढता पाय घेतलेला आहे. या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार नाही. तुम्ही होणार असाल तर होऊ शकता. मित्रांनो तुम्हाला काय वाटते? हे आंदोलन फक्त राजकीय आहे, याला राजकीय हे दिलेलं आहे, कंगोरे आहेत. बाकी याच्या मागे काही उद्देश नाही आहे, काहीही उद्देश नाही आहे. हे आता तरी मला स्पष्टपणे दिसते, समजून येते. कारण का? उद्धव ठाकरेंनी तो अहवाल स्वीकारलेला आहे. मग त्यांना तो अमान्य का? मग ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी तो अहवाल स्वीकारला त्यावेळी राज ठाकरे कुठे गप्प बसले होते? का गप्प बसले होते? हा माझा दुसरा प्रश्न आहे. मित्रांनो मग आता ही पोटतिडकी का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. मग महापालिकाच्या शाळा बंद का पडल्या? हा माझा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडल्या, मराठी शाळेच्या मराठी माध्यमाच्या शाळा कमी कशा झाल्या, त्यांचे टक्केवारी कमी कशी काय झाली? हा माझा आणखीन एक सवाल आहे, आणखीन एक प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी याची उत्तरं द्यावी. उद्धव ठाकरेंनी याची उत्तरं द्यावी, राज ठाकरेंनी याची उत्तरं द्यावी. आपली मुलं, आपली नातवंड पतवंड कुठल्या माध्यमातून शिकली याचंही उत्तर द्यावं या उद्धव ठाकरेंनी, या राज ठाकरेंनी. बस झालं मराठी माणसाच्या तोंडाला पानं पुसणं, बस झालं. खूप समजून घेतलं. बाळासाहेब होते तोपर्यंत ठीक आहे. बाळासाहेबांनी जे काय मराठी माणसांसाठी केलं खूप झालं. शिव वडापाव आणि झुणका पाकर केंद्र उद्योगपती, बस असे 2 उद्योगपती बनवले या शिवसेनेने. आणखीन काय केलं? आणि पाट्या बदलणं, त्या पाट्या बदलून काय साध्य होणार आहे? त्या दुकानाचा मालक मराठी आहे का? त्या दुकानासाठी तुम्ही काय प्रोत्साहन दिलं? व्यापार करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी काय असं प्रोत्साहन दिलं मराठी माणसाला? काय अशी दालनं उघडे करून दिली तुम्ही? हे उत्तर द्यावं. ह्या मराठ्यांच्या कैवाऱ्यांना मी विचारतो, मराठ्यांची बाजू मांडणाऱ्यांना सांगतोय. बस झालं मराठी. हे पितळ आता उघडं पडलं आहे, तुम्ही उघडे नागडे झाले, तुमचं वस्त्रहरण झालेलं आहे. मित्रांनो जागे व्हा.
आणि या खोट्या नेरेटिव्हमधून स्वतःला सावरा. तरीसुद्धा जाता जाता मी एक या महाराष्ट्र सरकारला आव्हान करतो आहे की 1ली ते 4थीपर्यंत अन्य कुठलीही भाषा तुम्ही शिकवू नका, त्या शालेय शिक्षणात आणू नका. एकच भाषा असावी, ती भाषा म्हणजे त्या माध्यमिक शाळेची मातृभाषा. मराठी ही मातृभाषा आहे. तर त्या मातृभाषेतून जर ते माध्यमिक शाळा असेल तर तिथे फक्त ती मराठी शिकवली जावी 1ली ते 4थी. 5वी नंतर तुम्ही अन्य 2 भाषा त्याच्यात जोडू शकता, सम्मिलित करू शकता. हे माझं एक आव्हान आहे, एक नम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला. बाकी आपण ठरवू, निर्णय घेऊ. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते त्यानंतर आपण ठरवू की आंदोलन छेडायचं की नाही छेडायचं. पण या उद्धव ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या आंदोलनात मी तरी सहभागी होणार नाही. कारण त्यांचं राजकारण फक्त राजकारण आहे. त्याच्यामागे मराठी माणसांचा काही उद्धार नाही आहे, काही त्याच्या मागचा मराठी माणसांचं भलं नाही आहे, ना उन्नती आहे, ना त्या मराठी भाषेची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्सनं आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.